नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्राचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेला आहे आणि सगळ्यात मोठी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. ती सुद्धा शेतकऱ्याच्या दृष्टीनं, ती सुद्धा जो आपण म्हणतो अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्या बळीराजाच्या दृष्टीनं अत्यंत मोठी घोषणा ही या अर्थसंकल्पामध्ये फडणवीसांनी केली आहे. ती म्हणजे कर्जमाफीची घोषणा ही करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणीबद्दल सुद्धा नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. थोडक्यामध्ये हा अर्थसंकल्प समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण बघितलंच की आज सकाळपासून या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याच्यावरचा एक व्हिडिओसुद्धा मी केलेला होता की अर्थसंकल्प मुळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय हे सुद्धा मी व्हिडिओतनं पहिल्या सांगितलेलं होतं. तुम्ही कदाचित तो बघितलेलाही असेल. आज विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ते विधिमंडळामध्ये आले, विधानभवनात आले. आल्या त्यांनी विधानभवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याच्यासमोर देवेंद्र फडणवीस नतमस्तक झाले आणि त्यानंतर मग हातामध्ये ती जी अर्थसंकल्प मांडण्यासाठीची जी एक बॅग असते, ज्याचं कायम आपण एक चित्र हे माध्यमातून बघत असतो, ती बॅग घेऊन ते विधानभवनाच्या पायऱ्या त्यांनी चढल्या. दुपारी 2 वाजता अगदी बरोबर शार्प 2 वाजता अर्थसंकल्पाला सुरुवात झाली, मांडणीला सुरुवात त्यांनी केली. सुरुवात करतानाच देवेंद्र फडणवीस हे थोडे भाऊकसुद्धा झालेले आपल्याला बघायला मिळालं. ते म्हणजे अजितदादांची आठवण त्यांनी काढली की अजितदादांनी आत्तापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प हा मांडलेला आहे. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा खरं तर अजित पवारांच्या नावावर जातो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी हेही सांगितलं की या अर्थसंकल्पातलं बरंचसं काम हे अजितदादांनी करून ठेवलेलं होतं. मी फक्त त्याच्यावर पुढची जी एक नजर असते ती मी मारलेली आहे आणि त्याचबरोबर हा जो अर्थसंकल्प आहे तो स्वर्गीय अजित पवार यांना समर्पित करतो अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आणि मग त्यांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केलेली आहे. आता या अर्थसंकल्पामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी म्हटलं की या अर्थसंकल्पामध्ये एकतर शेतीच्या दृष्टिकोनातनं, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात काही गोष्टी त्यांच्या तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत. त्या तर आपण बघूच, पण सगळ्यात मोठी घोषणा ती म्हणजे वारंवार विरोधक जे आहेत ते सरकारला एकाच मुद्द्यावरनं कायम घेरायचे, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं. कारण 2024मध्ये जेव्हा सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा या सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू, पण त्यानंतर तशा पद्धतीची पावलं काही पडली नाहीत. त्यामुळे विरोधक कायम सरकारला याच मुद्द्यावरनं घेरायचे. पण आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि कर्जमाफीच्या दृष्टीनं खूप मोठी घोषणा ही या अर्थसंकल्पामधनं करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ती केलेली आहे. 3 ते 4 प्रमुख मुद्द्यांवर हा अर्थसंकल्प मांडला गेला, ज्याला आपण त्याचे पिलर्स असं म्हणूयात. ते म्हणजे एक प्रगतिशील अर्थसंकल्प, एक शाश्वत अर्थसंकल्प, त्याच्यानंतर सर्वसमावेशक असा एक अर्थसंकल्प. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पाची मांडणी केलेली आहे. आता प्रगतिशील महाराष्ट्र याच्यामध्ये बोलताना ते असं म्हणाले की आज या महाराष्ट्रामध्ये बळीराजा जो आहे, शेतकरी जो आहे, तो या सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशा वेळेला सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच आम्ही ही घोषणा करतो आहोत, ती म्हणजे की शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरच्या जे काही त्यांचं कर्ज आहे या कर्जमाफीची घोषणा हे सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करत आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या अंगावर कर्ज आहे त्यांना जे काही कर्ज त्यांच्यावर आहे त्यातनं 2 लाखाचं कर्ज हे आम्ही शेतकऱ्यांचं पूर्णतः माफ करत आहोत अशी घोषणा ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. आणि त्यामुळे मग सभागृहामध्ये सगळा एक बाकं वाजवून या सगळ्या घोषणेचं स्वागतही करण्यात आलं. विरोधकांनी सुद्धा बाकं वाजवलेली आहेत, म्हणजे विरोधकांना सुद्धा त्यांचा हा एक प्रकारे विरोधकांचा विजय आहे असं म्हणायला
हरकत नाही, कारण विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा लावून धरलेला होता. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, ज्या वेळेला शेतकरी अडचणीत आलेला होता, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता. पण ह्या सरकारने घोषणा केली, पण त्या दृष्टीनं पावलं काही पडलेली नव्हती. जी या अर्थसंकल्पामध्ये सरकारने ही मोठी घोषणा केलेली आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे त्या कर्जामधली 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते पूर्णतः माफ करण्याची घोषणा ही देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राला AIच्या माध्यमातून आणखीन प्रगतिशील करणं. ते प्रगतिशील करणं म्हणजे काय की कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन घेऊन त्याचा नफा शेतकऱ्यांना कसा मिळेल हे बघणं. या दृष्टिकोनातनं AI टेक्नॉलॉजीचा वापर हा शेती व्यवसायामध्ये करण्याच्या दृष्टीतनं सरकार पावलं उचलत आहे. त्याचबरोबर शेती व्यवसायामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी गुंतवणूक ही आणण्याच्या दृष्टीनं देखील सरकार हे प्रयत्न करणार आहे. मग त्याच्यामध्ये जे काही पायाभूत सुविधा आहेत कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं त्या करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सरकारची पावलं पडताना आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील, याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुद्धा सुरू करण्यात येते आहे. त्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि स्पेशली ती शेतकरी बळीराजा, कारण बळीराजा जेव्हा शेतामध्ये काम करत असतो दुखापत त्याला होत असते, त्यामुळे अशा पद्धतीची अपघात विमा योजना सुद्धा या शेतकऱ्यांच्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. कृषी क्षेत्राला काय मिळालं हे सुद्धा आपण बघितलं. त्याचप्रमाणे एक कोकणवासियांना सुद्धा छान दिलासा देण्यासाठी देखील आपण बघतोय. म्हणजे आपण कायम प्रत्येक जण सरकार म्हणतं की कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सिंधू रत्न ही जी काही योजना आहे ही पुढच्या 3 वर्षासाठी कार्यान्वित करणं आणि त्यासाठी निधी जो अपेक्षित निधी आहे तो उपलब्ध करून देणं हे आम्ही देऊ, अशा पद्धतीची घोषणा ही सरकारने केलेली आहे. कोकणाच्या विकासासाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोकणातले जे व्यवसाय आहेत, पर्यटन आहे, त्या दृष्टीनं कोकणातला जो काही विकास आहे त्या दृष्टीनं निश्चित एक चांगल्या पद्धतीची देखील या योजनेच्या माध्यमातून सिंधुरत्न या योजनेच्या माध्यमातून एक चांगलं कोकणाच्या बाबतीमध्ये निश्चित काहीतरी होऊ शकतं अशी स्थिती आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर सध्या उद्योगधंद्याच्या दृष्टीनं सुद्धा सरकारने खूप मोठी पावलं आणि कारण शेवटी उद्योगधंदे वाढले तर रोजगार वाढणार आहे. त्या दृष्टीनं सरकार उद्योगधंद्यांकडे जास्त प्रामुख्याने बघताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये मग सूक्ष्म, लघु, मध्यम हे जे उद्योजक आहेत यांना चालना देण्यासाठी देखील खूप मोठी तरतूद या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीतनं, यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीतनं किंवा सूक्ष्म लघु उद्योग जे आहे सुरू करताना जे काही कागदपत्रांच्या खूप किचकटीतनं या सगळ्या उद्योजकांना जावं लागतं, त्याच्यामध्ये कमीत कमी पेपरलेस काम कसं होईल या दृष्टीनं सरकार विचार करत आहे. आणि एकूणच उद्योगधंद्याच्या माध्यमातून पुन्हा 1 ते 1.5 लाख रोजगार निर्मिती आपल्याला करता येईल का याचा देखील प्रयत्न या माध्यमातून सरकार करणार आहे. आणि या बाबतीमधली देखील घोषणा ही सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. मी मुद्दे सांगतोय, आपण पूर्ण अर्थसंकल्प काही लगेच असा समजून घेऊ शकत नाही, पण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे बांबू उद्योगावर सुद्धा सरकारने या वेळेला भर दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की बांबूच्या शेतीतून सुद्धा खूप मोठे प्रोजेक्ट्स हे निर्माण होऊ शकतात किंवा बांबूचे उपयोग आपल्याला माहिती आहेत. अगदी कागद बनवण्यासाठी सुद्धा बांबूचे उपयोग होतात. हल्ली तर कपडे सुद्धा बांबूपासून बनवले जातात. अशा पद्धतीचं एक आपण चित्र बघितलेलं आहे. त्यामुळे बांबू उद्योगासाठी आणि बांबू उद्योग वाढावा यासाठी प्रामुख्याने सरकारने लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच्या बाबतीतली देखील काही तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर गडचिरोली हा जो सगळा आदिवासी, याच्या आधीपर्यंत आपण बघत होतो आदिवासी भाग जो आहे तो समजला जात होता, पण सध्या हे सरकार जे आहे ते गडचिरोलीमध्ये खूप मोठे खनिज प्रकल्प घेऊन उतरलेला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा एक चांगला विकास करायचा ही दृष्टी या अर्थसंकल्पामध्ये सरकार ठेवताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचे जे किल्ले आहेत
या किल्ल्यांचं संवर्धन जतन अशा पद्धतीने देखील एक प्रकल्प सरकार हाती घेता आहे. त्याच्यामध्ये काही 10 ते 12 किल्ल्यांची त्यांनी नावं सांगितली आहेत. आत्ता ती काही लगेच माझ्यासमोर नाही आहेत, पण महत्त्वाचे त्याच्यामध्ये किल्ले शिवनेरी आहे, पन्हाळा आहे, रायगड आहे, असे महत्त्वाचे किल्ले आहेत. तर या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि त्या किल्ल्यांच्या म्हणजे पर्यटक तिकडे भेट देत असतात, त्यामुळे या किल्ल्याचा इतिहास हा जिवंत ठेवण्यासाठी काय पावलं उचलता येतील यासाठी सुद्धा सरकार त्या दृष्टीनं प्राधान्यक्रम करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर एकूण आपण बघतोय या वेळेला सरकारने हे सुद्धा एक फार मोठं धोरण ठेवताना आपल्याला बघायला मिळालं आहे. ग्रामीण भागामध्ये सरकार विशेष लक्ष देणार आहे. ते म्हणजे आपण बघतोय की शहरातले रस्ते फार चकाचक आहेत, शहरातले रस्ते चांगले झालेले आहेत, मोठे झालेले आहेत, हे सगळं आपण बघतो. पण जेव्हा आपण गावाकडे जातो तेव्हा गावाच्या रस्त्यांमधली आतल्या रस्त्यांची देखील एक दुरावस्था आपल्याला बघायला मिळते. पण सरकारने या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद केलेली आहे की ज्या गावांमध्ये 1000 लोकवस्ती आहे त्या गावांमध्ये आता कॉन्क्रीटचे रस्ते उभारण्याचं देखील सरकारने एक मानस त्यातनं ठेवलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला आता निमशहरी आणि शहरी भागाशी आपल्याला कसं कनेक्ट करून घेता येईल या दृष्टीनं सुद्धा सरकार आता प्रयत्नशील आहे. आणि मी सकाळी जेव्हा व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं की यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल कारण एक तर मुळामध्ये आता महाराष्ट्र हा झपाट्यानं विकसित होणारं राज्य आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठ्या प्रमाणात भर देणार आहे हे सरकार, हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे मुंबई आहे, मुंबई खालोखाल नवी मुंबई आहे, आता 3री मुंबई 4थी मुंबई ही सुरू करण्याच्या दृष्टीनं सरकार पावलं टाकत आहे. आणि त्या दृष्टीतनं जो काही या मुंबईच्या सगळ्या अंतर्गत सगळ्या इन्फ्रा आहे, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये पूल असतील, त्याच्यामध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये जलमार्गाचे काही प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मोठे हायवेजचे रस्ते असतील. कारण वाढवण बंदर ते अगदी इथपर्यंत पनवेल किंवा या उरणपर्यंत ज्या पद्धतीने मार्ग त्यांना डेव्हलप करायचे आहेत, अशा पद्धतीचे जे मोठाले रस्ते आहेत, उन्नत मार्ग आहेत, हे सगळे डेव्हलप करण्यासाठी म्हणून सरकारने म्हणजे 3री मुंबई 4थी मुंबई उभारण्याच्या दृष्टीतनं हे सगळ्या इन्फ्रावर देखील या अर्थसंकल्पातनं भर देताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मग इतर जसं मुंबई साठीचा विचार आपल्याला जेव्हा दिसतो आहे त्याचप्रमाणे पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, या शहरांचा देखील विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. या शहरांमध्ये सुद्धा इन्फ्राच्या दृष्टीनं खूप मोठ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. या शहरामध्ये सुद्धा मेट्रोचं जाळं कसं उभारलं जाणार आहे, मग 2028 पर्यंत कोणती उद्दिष्ट आहेत, 2027 पर्यंत किती किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्प होतील, हे सगळं तपशीलवार देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुणे हे एक GCCसाठी आता GCCचा फुल फॉर्म आता मला माहीत नाही, पण म्हणजे तो लगेच मला सांगता येणार नाही, पण ग्लोबल कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीने सेंटर ते असावं की ज्याच्या योगे साधारणतः ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की या शहरामध्ये उद्योगधंदे वाढून रोजगार निर्मिती करणं आणि काही टेक्नॉलॉजिकल रिसर्च सेंटर्स ही या शहरामध्ये उभारणं या दृष्टिकोनातनं याचा विचार होताना आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यासाठी पुणे हे सगळ्यात पसंतीचं शहर ठरलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की सध्या म्हणजे स्टार्टअप्सना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकार प्रोत्साहित करत आहे. त्याप्रमाणे 50,000 स्टार्टअप्सना आम्ही त्यांना जी काही मदत लागेल ती मदत सरकार पातळीवर करण्याच्या दृष्टीनं देखील सरकार सकारात्मक विचार करत आहे. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देखील म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं देखील काही महत्त्वाची पावलं या सरकारकडनं उचलण्यात येणार आहेत आगामी काळामध्ये, ज्याचा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आता काही रुग्णालयांची बांधणी करता येते का या दृष्टीनं सरकार आता सगळी पावलं उचलणार आहे. आणि त्याचप्रमाणे सध्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, ताणतणावाच्या आयुष्यामध्ये
माणसाचं मानसिक आरोग्य जे आहे हे मानसिक आरोग्य कुठेतरी कमजोर होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यासाठी सातारा जवळचं जे दरेगाव आहे, जे दरेगाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे दरेगाव आहे. आपण कधी गमतीनं कायम आपल्या याच्यामध्ये म्हणत असतो की एकनाथ शिंदे जरा जरी नाराज झाले तरी ते दरेगावला जातात, पण आज त्याच्या मागचं कारण थोडंसं आपल्याला उलगडतं आहे की काय असं वाटतंय. या दरेगावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनं सरकार आता पावलं उचलणार आहे. त्यामुळे त्याही पद्धतीचा एक आरोग्याच्या दृष्टीनं सरकार विचार करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि यापुढच्या काळामध्ये इंधनाच्या वर अवलंबून न राहता, म्हणजे आत्ताच्या जी सगळी व्हेकल्स आहेत, मग 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, ह्याही जी सगळी व्हेकल आहेत यांनी आता पेट्रोल डिझेलवर अवलंबून राहू नये, आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावं. यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. मोटर वाहन खरेदी, इलेक्ट्रिक मोटर वाहन खरेदीमध्ये त्यांनी थेट 30% सूट आम्ही देऊ असं या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर जास्त सरकार भर देत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आत्ता ज्या पद्धतीची युद्धसदृश परिस्थिती इराण इस्रायल यांच्यामध्ये जी सुरू आहे आणि त्याच्यातनं आपण सातत्याने म्हणतो की ऑइलचा तुटवडा होणार आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आहेत आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला पर्यायी व्यवस्था या कराव्याच लागणार आहेत. तर त्या दृष्टीनं देखील सरकार पावलं टाकताना आपल्याला बघायला मिळतं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकार भर देत आहे आणि त्यासाठी जी काही तरतूद करता येईल, जी काही सूट देता येईल जास्तीत जास्त, त्या दृष्टीनं देखील सरकार सकारात्मक पावलं उचलताना आपल्याला बघायला मिळत आहे. एकूण या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं काय विसरलो हा प्रश्न मलाच मी विचारला पाहिजे. लाडक्या बहिणीच्या दृष्टीनं सुद्धा सगळ्यांच्याच डोळे लागलेले होते, लाडक्या बहिणींचे सुद्धा डोळे लागलेले होते या अर्थसंकल्पाकडे. एक मनामध्ये भीती होती, कारण विरोधक असं म्हणत होते की लाडकी बहीण योजना सरकारला गुंडाळावी लागणार आहे, कारण सरकारकडे निश्चित त्या दृष्टीतनं तेवढा पुरेसा आता निधी राहिलेला नाही आहे, कर्जबाजारी हे सरकार झालेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी हे नक्की घोषित केलेलं आहे की लाडकी बहीण योजना काहीही झाली तरी बंद होणार नाही, ती आम्ही बंद करणार नाही. आता या लाडकी बहीण योजनेसाठी जी काही आर्थिक तरतूद आम्हाला करायची आहे ती निश्चित आवश्यक ती आर्थिक तरतूद आम्ही करू. त्यांनी त्याच्यामध्ये रकमेचा कुठेही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे समोरच्या विरोधी बाकांकडनं शेम असा आवाजसुद्धा आला. पण त्यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील एक मिश्किल टोला लगावलेला आहे की एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणत होतात ही योजना आम्ही बंद करू, आम्ही ही बंद करणार नाही, जोपर्यंत हे सरकार चालू राहील तोपर्यंत ही योजना चालू राहील. अशा पद्धतीची एक ज्याला आपण म्हणतो कलगीतुरा, आणि तो सुद्धा गमतीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झाला. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजनेच्या दृष्टिकोनातनं, लाडक्या बहिणींच्या दृष्टिकोनातनं एक दिलासा म्हणजे आपण एवढं निश्चित म्हणूयात की याच्यामध्ये काही वाढ होणार नाही आहे रकमेत, परंतु ही योजना सुरू राहणार आहे. ज्या पद्धतीने आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत दर महिन्याला, ते जमा होत राहणार आहेत. त्याच्यासाठीची आवश्यक तरतूद ही सरकार करतं आहे. अशा पद्धतीने आज या अर्थसंकल्पामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. एकूण या अर्थसंकल्पाकडे जर आपण बघितलं तर निश्चित जसं या अर्थसंकल्पाचं वर्णन हे सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी केलं की प्रगतिशील, शाश्वत आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचा या अर्थसंकल्पाची मांडणी करण्याचा प्रयत्न सरकार करते असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यामुळे सर्वसमावेशक असं म्हणायला निश्चित हरकत नाही. काही दृष्टीनं म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितच एक दिलासा मिळालेला आहे. आणि एक मध्ये मी सांगायचं अजून राहिलं की जसं 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही सरकारने केलेली आहे, त्याचप्रमाणे जे शेतकरी आपलं कर्ज अगदी नियमानुसार भरतायत, दर महिन्याला ते त्याचा हप्ता भरतायत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा, जे हप्ता नियमित भरतायत अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000पर्यंतची सूट सरकार देणार आहे. त्यामुळे ही देखील एक सगळ्यात मोठी शेतकऱ्यांच्या बाजूनी घोषणा म्हणता येईल. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे एक चांगल्या सकारात्मक अर्थसंकल्प म्हणून याच्याकडे निश्चित आपल्याला बघावं लागेल. अर्थात आता विरोधक याच्यावर निश्चित बोलतील, विरोधकांचं काय म्हणणं आहे हे नंतर आपण जाणून घेऊया, त्याच्यावर सुद्धा कुठे याच्यामध्ये त्रुटी राहिलेली आहे. पण आता एक ओव्हरऑल आपण जे अर्थसंकल्पातल्या मुद्द्यांवर जी नजर टाकलेली आहे त्यानुसार या अर्थसंकल्पामध्ये काय होतं हे मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.